मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आता वाजलेला आहे दुपारचा 1:15 आणि आम्ही निघालेलो आहोत चिपळूणला माझ्या माहेरी जाण्यासाठी. तर आपण आज चाललेलो आहोत विनीताकडे. तर त्यांच्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो आणि आज तिच्या मुलाचा म्हणजे शर्विनचा 5वा बड्डे आहे. तर त्या बड्डे निमित्त आम्ही खास चाललेलो आहोत. पण त्याच्या आधी आपण जाणार आहोत तळ्यामध्ये. तर देवेंद्रचे जे टाके आहेत डोक्याला लागलेले त्याला ह्या गणपतीमध्ये, तर ते काढायचे आहेत टाके आज. आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊ चिपळूणला. तर स्टेट येऊन चला थोड्याच वेळामध्ये बघू आता डॉक्टर आहेत का तळ्यामध्ये आणि मग पुढचं आपण कसं होईल तसं शूट करत जाऊ. देवांग हाय बोल. हाय. अरे अरे टाटा कर टाटा टाटा टाटा. हाय हाय. आणि इथे आहे देवेंद्र. आता आम्ही निघालेलो आहोत. तर डॉक्टरच्या इथे आम्ही गेलो होतो पण खूप गर्दी होती. जवळजवळ 4च्या नंतर नंबर आला असता, इतके नंबर होते. कारण 30 नंबर तो ऑलरेडी लावलेले होते आधीपासूनचे आणि जे नंतर लावून गेले होते ते वेगळे. आणि 17वा नंबर म्हणजे 17वा नंबर चालू होता. तर मग म्हटलं खूप टाइम होईल. तर देवेंद्र म्हटलं उद्या येऊया आपण. आणि मग आता मी तिथे मग काही शूट वगैरे केलं नाही, लक्षातच नव्हतं कारण खूप पाऊस आला जोरात. तर आता आपण निघालेलो आहोत विनीताकडे जायला आणि आता आपण जगबुडी नदी बघूया. परशुराम मंदिरला रस्ता वरती आणि आपण जाणार आहोत इकडे. इथून तो धबधबा दिसला ना तो भारी दिसेल रे. पण आता आपण कसं केलं माहिती का, लेफ्ट साईडला धबधबा आहे बघ. आपण ते हा घाट उतरतो परशुरामचा.
पाऊस तर म्हणजे आज नव्हता, बऱ्यापैकी थांबला होता. तर इथे समोरच ना मस्त आम्हाला धबधबा दिसला जाताना. आणि तुम्ही जेव्हा घाटातून वगैरे जाता तर असे आपल्याला खूप सारे धबधबे बघायला भेटतात. पण झूम करून बघत होतो की आम्ही किती लांबपर्यंत तो आहे आणि कसा दिसतोय ते. ना बघ एकदम. आणि ना जवळून धबधबा बघण्यात जो आनंद आहे ना तो असं वाटत होतं ना की गाडी साईडला घ्यावी आणि ना जाऊन बघावं, थोडेसे पाय मोकळे करून यावेत तिथे, थोडंसं पाण्यामध्ये भिजावं. इतकं छान वाटत होतं. आणि इथून बघू शकता की खाली धबधब्यापर्यंत जायला रस्ता होता इथे. तर म्हटलं थोडं मी झूम करून काढलं होतं तर कसं दिसतंय ते बघू शकता. आणि शेवटी आम्ही मग थांबलो नाही, कारण थांबलो असतो ना तर मग विनीताकडे पोचायला ना खूप उशीर झाला असता. तर आता आम्ही चिपळूणमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये हायवेवरून आतमध्ये येण्यासाठी रस्ता आहे. तर आम्ही तिथे आता एंट्री केलेली आहे. तर आता ना आपण ह्या प्रवेशद्वारामधून ना मेन आपण उमळीत जाण्यासाठी ना प्रवेश करतोय. तर शर्विलचा ना हा 5वा बड्डे होता आणि 5व्या बड्डेला आम्ही येऊ असं तिला सांगितलं होतं आणि शर्विलला सुद्धा प्रॉमिस केलं होतं. त्यासाठी आम्ही खास करून टाईम काढून इकडे आलेलो आहोत, कारण नेहमी त्याच्या कोणत्याच बड्डेला आम्ही आलेलो नव्हतो. काही ना काहीतरी कारणास्तव कॅन्सल व्हायचं किंवा येणं नाही व्हायचं, पॉसिबल नाही व्हायचं. म्हणून ह्या टायमाला म्हटलं की गणपतीमध्ये बड्डे येतो आणि आम्ही गावीच असणार आहोत, सुट्टी आहे म्हणून आम्ही आलो. तर आरवसुद्धा झोपला होता, पाठीमागे ठेवलं होतं मी त्याला देवांजवळ आणि आता तो उठलेला आहे. तर आता दोघं भाऊ मस्त खेळत आहेत आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये वाडीमध्ये एंटर करणार आहोत. मी नाही शर्विल, आम्ही तुझ्यासाठी आलो आणि तू चालला. तर शर्विल आणि त्याचे पप्पा म्हणजे आमचे भाऊजी ना शर्विलचा बड्डेचा केक आणण्यासाठी चिपळूणमध्ये जात होते. तर मग येताना खूप पाऊस होता, मग मी शूट केलं नाही. आणि मग देवांक आणि देवेंद्रचं सुद्धा डिसाईड झालं की ते लोकंसुद्धा त्यांच्यासोबत जातील, कारण आता देवेंद्र एकटा बोर झाला असता. आणि हे विनीताचं घर आहे, बघू शकता. मी पहिल्यांदाच आलेली आहे तिच्या घरी, म्हणजे गावाला आलेली पण ती इथे नसल्यामुळे, रत्नागिरीत असल्यामुळे कधी तिच्याकडे येणं नाही व्हायचं. मग आता आलो. आता ते लोक गेलेले आहेत तिथपर्यंत. विनीता आणि त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजासुद्धा होती. मग ती थोडं घर आवरते आणि मी इथे आरवला घेऊन बाहेर त्यांच्या गॅलरीमध्ये बसलेली आहे. गणपती बाप्पा वा, गणपती बाप्पा वा आतमध्ये. आणि आता इथे ना डेकोरेशनची तयारी चालू आहे. आणि आरवला झोप आली होती म्हणून मी त्याला घेऊन आतल्या रूममध्ये आली होती, पण त्याचं इथे हे मण्यांचं तोरण बघून मग त्याचा झोपायचा हेच निघून गेला आणि मग तो खेळत होता. आणि इथे बघू शकता आता मग डेकोरेशन झाल्याच्या नंतर मग काही शूट करायला भेटलं नाही. आणि आता इथे आरतीची वेळ झाली आहे, तर सगळे वाडीतले आलेले आहेत आरती करण्यासाठी.
बर्थडे. आता छान झालं, आता छान. हॅपी बर्थडे. साईडने लाव ना, खाली खाली, वरती कुठे लाव. थांब बघ, खालच्या लाव ना. आणि इथे शर्विले ना टिक्का लावून घ्यायला ना त्याची नाटकं चालली होती. पण पुढे तुम्ही बघू शकता की मी त्याला माझ्या हाताने त्यांनी टिक्का मी त्याला लावला. तर कोणाकडूनच तो टिक्का लावून घेतला आहे. आणि मग मी त्याला थोडंसं असं भूल चुकीने त्याचा टिक्का लावला. आणि ह्या शर्विलची आजी आहेत भाऊजींच्या आई. तर आता इथे बड्डेचं सेलिब्रेशन चालू आहे. थोड्याच वेळात केक कटिंग होईल आणि वाडीतले सुद्धा सगळे जमलेले आहेत. आणि आम्हाला सुद्धा घरी परत जायचं होतं जेवण वगैरे. फोटो क्लिक करायचा ना जवळून ना. मग माई आशी हो ना जरा. माई आणि बड्डे वगैरे झाला आणि आम्ही जेवून वगैरे निघाला थोडासा उशीर झाला. कारण ना वाडीमध्ये ना एक गाडी अडकली होती, त्याच्यामुळे मग निघण्यासाठी उशीर झाला. आणि आम्ही निघताना शर्विलचं नेहमी तोंड असं पडलेलं असतं, त्याला रडायला येतं की चाललं. तर असा हा छोटासा ब्लॉग होता. आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.